सर बघायला गेलं डायरेक्ट भांडणं माझ्या आणि चित्राचे कधीच झाले नाही. म्हणजे असे एक छोट्या मोठ्या ते इन्सिडेंट्स ते पण असे झाले नाही. आता लेटेस्ट जे भांडणं होतात ते फक्त मुलांमुळेच होतात. तर ते आता तेच ते की मुलं चुकत होती, मुलं चुकतायत आणि जास्त बॅलन्स चित्र आणि मुलांमध्ये थोडंसं ठेवण्याबद्दल बॅलन्स. आपण मुलांची बाजू घेतली तर चित्राला थोडंसं हे वाटायचं आणि चित्राची बाजू घेतली तर मुलं म्हणतात हा तुम्ही तिचीच बाजू घेता नाही तुम्ही आमचं काहीच करत नाही. ते जरा थोडंसं जास्त वाटतं. बघा मी तर सांगायचं बाबा असं प्रत्येकाचे आपापले विचार आहेत आणि तुम्ही जे म्हणाल तसं ते एक्सपेक्ट होणार नाही ना. ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण होईल पण त्याला वेळ द्या ना. त्याला थोडंसं तेच हॅपी आहे की मुलांचं आणि बायकोचं व्यवस्थित त्यांचं होत आहे चांगलं आहे. म्हणजे सध्या तरी काय 3 महिने झाले काय कॉन्फ्लिक्ट काय झाली नाही तशी. फक्त मुलांमध्ये जे इंटरनेट होते तेच ना. मग मी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमचं बोला है ना. एकामेकाचं तुम्ही असं सांगू नका. तुम्हाला काय हवंय तुला काय करायचंय आणि तुझा प्रॉब्लेम तू बोल. तिचा प्रॉब्लेम सांगू नको मला किंवा तिला काय मिळते असं काय सांगू नका. त्याला एक तर पहिलं तुम्ही सोडवा नाहीतर जेव्हा माझ्याकडे एक द्यावं माझंच मग ऐका. जे इट शुड नॉट बी दॅट की मी बघा मुलांना एकदम दोघांना खुश करू ठेवू शकत नाही. मुलांची आता तसं आता स्टॉपच बोलते सर्वांची बायको सर्वांची आणि मुलं पण व्यवस्थित वागतात आणि जरी काय त्यांच्यात हे झालं तर ते एकामेकाला सॉफ्ट मिस समजवतात की आरडाओरड नाही करताय की बाबा हे चुकतंय तुझं चुकतंय. पॉझिटिव्हली घेतात दोघेही घेतात बायको आणि मुलं पण. तरी असं वाटतं की ते दोघांना रिलायझ होते की बाबा आपण काहीतरी चुकलंय कुठे काहीतरी आपण चुकतोय. एवढं तर आहे की थोडं बोललं पाहिजे. तुम्ही इंट्रोवर्ट राहून काय नाही होणार आहे. आपण आपलं फिलिंग्स सांगितलं पाहिजे. चूक काय बरोबर ते नंतरच डिसाईड होईल. पण आता आपण थोडंसं आपलं एक्सप्रेस करायला पाहिजे. काळजीपूर्वक डिसिजन घेतो की जेणेकरून इट शुड बी बेनिफिट टू बोथ. म्हणजे जे काय आपल्याला काम करायचं आणि काम करणाऱ्याला पण ते विनिंग सिच्युएशन असली पाहिजे. आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. ठीक आहे प्रत्येक जण आपापली कामं थोडी आता हळूहळू करतायत. आपली कामं समजून तितकं करतायत. मुलं पण प्रत्येक जण आपापला इनिशिएटिव्ह घेतोय. जे काय त्याला केलेलं आपण ते करतोय तो. त्याला मी सांगेन की बाबा शांत राहून समस्या कुठलीही सुटत नाही उलट ती वाटतात. त्याच्यामुळे जे काय असेल तुला वाटत असेल जे काय मनातून रिअली तुला जर चांगलं वाटत असेल तर ते बोलून जायचं. इट मे बी तुझ्यासाठी बरोबर असेल पण समोरच्यासाठी रॉंग असेल पण ऍटलीस्ट तू काहीतरी बोलून गेलास म्हणजे तुला तर रिलायझ होईल आणि नंतर मग तुला पण रिलायझ होईल की त्या सिच्युएशनला मी काय बोललोय ते बरोबर आहे का चुकीचं होतं. आपलं म्हणजे मुलांची जे गरज आहे ते ठीक आहे एक पालक म्हणून आपल्याला ती पूर्ण करायचीच आहे. पण त्याच्याबरोबर ती त्यांच्या एक्सपेक्टेशन म्हणजे त्यांना जे हवंय त्याच्यापेक्षा त्यांना जास्त कधी देऊ नये. आहे जेवढा लिमिटेड आहे आपण त्याला ते दिलंच पाहिजे. मिनिमम आहे रिक्वायरमेंट ते शेवटी त्याला केलंच पाहिजे. पण जास्त पण त्यांची एक त्यांना एकदम देऊ नये आणि मुलांशी सतत बोलत राहिलं पाहिजे. काय काय होतंय काय त्यांच्यामध्ये त्यांचं ते बोलण्यानेच आपल्या थोडंसं म्हणजे विचाराची देवाणघेवाण केल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हा ठीक आहे मुलं कशी येतात. एक प्रकारचा म्हणजे आपल्याला आपला आरसा दाखवला गेला की आपण कसे होतो आणि आपल्याला यात काय सुधारणा करायची आहे आणि आता आपण कुठल्या स्टेजवर आहोत. एक तर म्हणजे तुम्हाला एक तुमच्यातलं इम्प्रुव्हमेंट तुम्ही कसं कराल ते इट वॉज बेनिफिट टू पर्सनल आणि ऑफिस. थोडेसे म्हणजे एकदा आपण आपल्याला आरसा दाखवल्यानंतर थोडेसे एक हार्स वर्ड्स वगैरे होते ते थोडंसं म्हणजे मनाला म्हणजे कुठेतरी पटलं ते बाबा हा बाबा यात थोडंसं आपल्याला वी हॅव टू बी केअरफुल. आपल्याला एक सुधारणा केलीच पाहिजे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आपल्याला सांगितलं नव्हतं. आतापर्यंत जे कोणी काय भेटले किंवा काय ते प्रेस करत होते. म्हणजे आतापर्यंत म्हणजे तसं एक लहानपणी जे वडिलांचा मार खाल्ल्यानंतर किंवा बोलल्यानंतर आतापर्यंत म्हणजे कोणी असं म्हणजे आपल्याला म्हणजे माझ्यात काय कमी आहे का असं कोणी म्हणजे दाखवलं नाही. ते आता ते या सेशन्स मध्ये झालं. तर हेच आहे की इट वॉज अ करेक्ट राईट डिसिजन की फॉर दी होल फॅमिली. त्याने मुलांचं दोन्ही मुलांचं म्हणजे थोडंसं त्यांना पण आपण काय करतोय ते तरी जाणीव झाली आणि मला असं वाटतं चित्राला पण असं थोडंसं म्हणजे जाणीव झाली असेल. मी तिला नेहमी सांगतो की लाईफ मध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर किंवा ऍडजस्टमेंट भरपूर करावं लागते. म्हणजे एक प्रकारचे ते लाईफ मध्ये आपले 2 होत आहेत 2 4 है तरी तर 4 आहे पण लाईफ मध्ये 2 5 असतात. त्यामुळे ऍडजस्टमेंट आपल्याला भरपूर ते करायला लागतात. चांगलं वाटतं की एक म्हणजे यातून मला ते कळलं की यू हॅव टू कीप पेशन्स. ओव्हरऑल फॅमिली मध्ये पण व्यवस्थित चाललंय की एक भावासाठी म्हणजे ते आपण डिस्कस पण केलं होता की त्यांना मुलं होत नाहीये त्यासाठी पण ते तुमचं आहे कोच आहे. म्हणजे इट शुड ते ट्रेन इंटरनली फॉर्म तुमच्या म्हणजे इंटर सोल तुमचे हे करता म्हणजे नो डाऊट तुम्ही काय मेडिकली काय त्यांना कव्हर करू शकत नाही पण ते तुम्ही तुमच्या बॉडीला रेडी करता ते बोलवण्यासाठी. तर मी त्याला सांगेन की आता आंबा कसाच आहे याच्यामुळे आमचं असं थोडंसं झालेलं आहे की त्याला घरची परिस्थिती माहिती आहे. तो एकदा येऊन पण गेला कधी आणि त्याच्यात त्यासाठी मी त्याला एक फोर्स करेन की बाबा कर तू हे सेशन एक अटेंड कर. आता एवढे पैसे तू बाहेर घालतोस तर इथं पाहिजे थोडंसं एक इन्व्हेस्ट कर. डेफिनेटली अरे रेकमेंड आहे की जे
बेनिफिट्स आम्ही जे बघतोय किंवा जर जाणवतोय तर दॅट इज अ पॉझिटिव्ह थिंग. आणि मुलांची आता जर थोडासा म्हणजे एक व्यवस्थित आपला म्हणजे त्यांच्याशी आता जरा बॉन्डिंग वाढतंय. चित्राशी पण आता हळूहळू हळूहळू होईल ते पण ते रिअली म्हणजे तुझं पर्सनली डेव्हलपमेंट तर होणारच होईल. आणि परत जे काय घरी काय चाललेलं आहे तुमचं म्हणजे एक क्लॅशेस किंवा इश्यूज आहे दॅट विल बी हेल्पफुल टू रिझॉल्व्ह अँड बेटर तुमचे रिलेशन होतील. आय कॅन रिकमेंड. हे माझं काम आहे. एक मित्र आहे, एक मित्राचा सल्ला देणं त्यांना आपला आहे.